शेतकऱ्यांनो, बियाणं घेताय सावधान. दुकानदारांकडून शेतकऱ्यांची अशी केली जाते फसवणूक. औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील धक्कादायक प्रकार. सध्या रब्बी हंगामातील पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. हरभरा, गहू बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रांवर गर्दी करू लागलेत. मात्र याच शेतकऱ्यांची दुकानदारांकडून फसवणूक केली जाते. या संदर्भातचा एक व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झालाय. ही हरभऱ्याची बॅग आहे मित्रांनो. या बॅगवरून जॅकी 9218 असे एक स्टिकर लावलेत. म्हणजे बघा किती शेतकऱ्याची फसवणूक आहे आणि खाली दुसरंच काहीतरी नाव आहे. बघा काढायला चाललं विजय, खाली विजय नाव आहे. विजय हे बघा 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 काय करावं काय. शेतकऱ्याची एवढी फसवणूक म्हणल्यावर विजयच आहे सगळं नाव. चला चूक आपली हे आपण नाही आपण बघून घ्यायला पाहिजे होतं. नाही माझ्या नियमानं हे होते केस करायला पाहिजे नियमानं. हरभरा बियाण्याची बॅग औंढा नागनाथ तालुक्यातल्या जवळा बाजार परिसरातील एका शेतकऱ्याने जवळा बाजार येथील आदर्श कृषी सेवा केंद्र नावाने असलेल्या दुकानदाराकडून खरेदी केली. मात्र जॅकी 9218 जातीचे हरभरा बियाण्याचे बॅगवर स्टिकर लावून बनावट विजय नावाची बॅग शेतकऱ्याला या आदर्श कृषी सेवा केंद्राकडून देण्यात आली. या संदर्भातचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कृषी विभागालाही जाग आली. कृषी विभागाच्या पथकाने जवळा बाजार येथील रमेश एजन्सी आणि आदर्श कृषी सेवा केंद्र नावाने असलेल्या दुकानवर धाड मारली. मी कृषी अधिकारी SK शिवणकर, पंचायत समिती औंढा नागनाथ. काल जी आपल्याकडे व्हिडिओ क्लिप जी व्हायरल झाली सोयाबीनची जॅकी 9218 व्हरायटीबाबत, की बाबा त्या व्हिडिओ क्लिपमध्ये की बाबा जॅकी 9218च्या स्टिकरला जर वर नाव लिहिले पण स्टिकरच्या खाली विजय म्हणून अशी आलेली होती. त्या अनुषंगाने आम्ही आमचे कृषी विकास अधिकारी व आमची टीम सगळी हिंगोली जिल्हा परिषदची जवळा बाजार येथे चौकशीसाठी गेलो असता त्यातील 2 कृषी केंद्रावर आम्ही त्याची तपासणी केली. एक रमेश ॲग्रो एजन्सी जवळा बाजार आणि दुसरी आदर्श कृषी सेवा केंद्र जवळा बाजार. ह्या दोन्ही दुकानावर जेव्हा आम्ही तपासणी केली तिथे आम्ही सदरील 9218चे 2 लॉटचे 2 नमुने आम्ही घेतले. दोन्ही नमुन्याची आम्ही सॅम्पल नमुना घेतलेले आहेत आणि दोन्ही दुकानची तपासणी केली असता रमेश ॲग्रो एजन्सीवर सदरील रमेश ॲग्रो एजन्सीवर बाहेती कृषी सेवा केंद्र यांच्याकडून काही बॅगा आल्या होत्या 9218च्या आणि याच्या बॅगा आपलं आदर्श कृषी केंद्रावर परभणी येथून होलसेलरवाल्याकडून विक्री केंद्रवाल्याकडून त्यांच्याकडं 9218च्या व्हरायटीच्या हरभरा वाणाच्या बॅगा आल्या होत्या. सदरील बॅगाची वाणाची तपासणी केली असता आपण जेव्हा आपलं जे त्यांनी त्यांच्या बॅगवर कंपनीने सदरील कंपनीने जॅकी 9218 हेच वाण होतं आणि त्यांच्या स्टिकरवर पण 9218 आणि लेबलवर पण 9218 लॉट नंबर सहित बरोबर होतं. परंतु ते जॅकी 9218चे जे स्टिकर काढल्याच्या नंतर त्याला स्क्रॅच केल्यानंतर एका बॅगला तिथं आम्हाला दिग्विजय नावाची व्हरायटी दुकानामध्ये आढळून आली. त्या बॅगला आम्ही सील वगैरे विक्रीबंद आदेश वगैरे एका बॅग देऊन टाकला आणि दुसऱ्या जे लॉटचे त्या दोन्ही बॅगला असे आम्ही तिथे विक्रीबंद आदेश पण दिले आणि त्याचे नमुने पण घेतले. नमुने घेऊन आम्ही जे आता नमुन्यामध्ये जे काही निष्पन्न होईल सदरील 9218 व्हरायटी आहे किंवा नाही त्याच्यावर आपल्याला पुढची कारवाई करायची ठरवण्यात येईल. या प्रकरणामध्ये आपण जवळा बाजार येथील विविध कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी केली आहे. तपासणीमध्ये ज्या त्रुटी आपल्याला आढळल्या आहेत आपण त्याबाबत संबंधित डीलर आणि उत्पादकाला नोटिसेस इश्यू केलेल्या आहेत. तसेच सदर जॅकी 9218 या वाहनाचे आपण नमुने घेतलेले आहेत. सदर नमुने आपण सीड टेस्टिंग लॅबोरेटरी परभणीला पाठवलेले आहेत. लॅबचा जो रिझल्ट येईल सदर वाहन 9218 आहे किंवा कसं आहे त्या अनुषंगाने पुढील कारवाई आपण त्यात करणार आहोत. आपण ज्यावेळेस तपासणी सदर कृषी निविष्ठा विक्रेत्यांची केली त्यावेळेस आपल्याला तिथं सदर कंपनीचे केवळ 2 बॅग आढळून आले आहेत. बाकीच्या बॅच बऱ्यापैकी
माल हा शेतकऱ्यांना सप्लाय झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आता आपण पुढील कारवाई करू. एकीकडे निसर्ग साथ देत नाहीये, दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीक विमा याचा लाभ सुद्धा मिळत नाहीये. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात असताना असे दुकानदार शेतकऱ्यांच्या मुळावर बसलेत. अशा दुकानदारांवर कठोर कारवाई करा, या दुकानदाराचे लायसन्स तात्काळ रद्द करा, अशी मागणी आता शेतकरी बचाव संघर्ष समितीचे सुनील बावळे यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथील आदर्श कृषी सेवा केंद्र यांच्यामार्फत शेतकऱ्यांना जे हरभरा बियाणं विक्री करण्यात आलेलं आहे त्यावर एक टॅग लावून चिठ्ठी लावून जॅकी 9218 हे बियाणं दर्शवण्यात आलेलं असून त्या बियाण्याची विक्री करण्यात आलेली आहे. या संदर्भामध्ये कृषी विभागाने पंचनामा केलेला असून संबंधित दोन्ही दुकानदारावर स्टॉप सेल्स देण्यात आलेले आहेत, विक्री बंद आदेश दिलेले आहेत. परंतु एवढं करून या गोष्टी होणार नाहीत. या बियाणामध्ये स्टिकर कोणी लावले, कंपनीने माल कुठून पाठवला, कुणाला विक्री झाला, किती शेतकऱ्यांची फसवणूक झाली, या सर्व बाबींचा उलगडा होणे अत्यंत गरजेचे आहे. यापूर्वी जिल्ह्यामध्ये बोगस खते विक्रीचा प्रकार आढळून आलेला होता. त्यामध्ये या दुकानापैकी एक दुकानदारांचं नाव प्रकर्षाने या ठिकाणी होतं. त्यामुळे या दुकानदारांवर, ह्या विक्रेत्यावर तात्काळ कायमस्वरूपी लायसन्स रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणाचा तपास सखोल होण्यासाठी या दोन्ही दुकानदारांवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे 420चे गुन्हे दाखल करून तात्काळ या ठिकाणी त्या दोघांनाही अटक करण्यात यावी, ही आमची शेतकरी बचाव संघर्ष समितीची मागणी आहे. उद्या आम्ही आयुक्त कार्यालयामध्ये याबाबत निवेदन देणार आहोत. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला असाच काहीसा प्रकार कृषी विभागाकडून दुकानदाराची पाठराखण करीत केला जात असल्याचा आरोप होतोय. बियाण्याच्या बॅगवर बनावट स्टिकर लावल्याचं खुद्द कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि त्यांना तशी बॅगही आढळली. यावर त्यांनी कारवाई न करता बॅगच्या मध्ये असलेल्या बियाण्याचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत दुकानदाराची पाठराखण केली का, असा सवाल देखील आता उपस्थित होतोय. सद्यस्थितीत शेतकरी मेटाकुटीला आला असताना जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच बळीराजाची फसवणूक करणाऱ्या दुकानदारावर कारवाई कधी होणार हेच पाहावं लागणार आहे. उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.